बघा मित्र, छत्रपती शिवाजी महाराजाचं उद्यान आणि तुम्ही लघवी करता का इथं? नाही नाही, लघवी संडास करता. अरे लघवी करता कोण? हा, लघवी कोण? नाही, तुमच्या दर्ग्यामध्ये कोणी येऊन जर लघवी केलं तर तुम्हाला चालेल का? बरं मी काय म्हणतो, गलती झाली आमची. नाही नाही, गलती नाहीये, चुकी झाली. चुकी नाहीये. तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजाच्या उद्यानामध्ये येऊन लघवी करता. आमचे हिंदू लोक तुमच्या दर्ग्यामध्ये येऊन लघवी केलं चालेल का? नाही, या प्रश्नाचं उत्तर द्या. मी जनतेला विचारतो, या आमदाराला विचारणार. मेकर प्रतिनिधीचा आमदार कोण आहे? मेकर लोणारचा आमदाराला प्रश्न विचारणार. मी मागच्या वर्षीपासून सांगरोल इथं सिक्युरिटी देण्यात यावी, रात्रीला 2 पोलीस देण्यात यावे. काय तुमचं नाव काय हो? पळू नका. तुमचं नाव काय? नाही, गलती झाली. तुमच्या दर्ग्यामध्ये का नाही गेले तुम्ही? अरे वारंवार छत्रपती शिवाजी महापुरुषाचे 3 पुतळे, अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं उद्यान आहे. इथं मुसलमान समाजाचे लोक येऊन लघवी करतात. तुमच्या दर्ग्यामध्ये का नाही गेले? या प्रश्नाचं उत्तर द्या मला तुम्ही. नाही नाही, का नाही गेले? तुम्ही मेकरचे, तुम्ही काल पैदानी झाले, पहिल्या दुसऱ्या वर्गात नाही जात तुम्ही. अरे चुकी नाही आहे. तुमच्या दर्ग्यामध्ये का नाही गेले? या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या या माणसावर केसेस करण्यात यावी. थांबा तुम्ही. तुमच्यावर केसेस करण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानामध्ये येऊन लघव्या करतात. या माणसाला ताबडतोब आज जेलात टाकण्यात यावा. पलीकडच्या साईडला दर्गा आहे, या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान आहे. मुसलमान समाजाचे लोक दर्ग्यामध्ये जायचं लघव्या करायला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानामध्ये येऊन लघव्या करतात. मेकर बघून घ्या, पोलीस स्टेशनच्या समोरचा स्पॉट. काही जरूरत नाही आहे, गृहमंत्र्याला नाही आहे, पोलीस सिक्युरिटीला नाही, कोणाला नाही आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानाचं काम चालू आहे. आणि इकडं अण्णाभाऊ साठे महापुरुषाचा पुतळा आहे, इकडं क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले. आणि या अशा प्रकारे मेकर, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र राज्य, अशा ठिकाणी एका साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान आणि दुसऱ्या साईडला पाचपीर बाबाचं मैदान आहे. आणि अशा ठिकाणी मुसलमान समाजाचे लोक येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानामध्ये लघव्या करतात, संडास करतात, झोपतात, घाण करतात, वरल्याचे आकडे लिहितात, दारू पितात. आणि अशा आमच्या एकही मराठा समाजाला बिलकुल या गोष्टीचा काही घेणं देणं नाही आहे. आणि म्हणून म्हणतो, वसुदेव लंबे पाटील असे संघर्ष योद्धा या धर्तीवर जन्माची आवश्यकता आहे. राज्याचा गृहमंत्री फेल आहे, यांना जरूरत नाही आहे. हे फक्त मतदान मागतात मित्र. आणि अशा पद्धतीनं मी आता यूट्यूब सगळं व्हिडिओ टाकतो. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा माझं काही गलत असेल तर. आणि नाहीत माझं गलत असेल तर मला जेलामध्ये टाका. हा माझा कार्यक्रम आणि माझ्या राजाचं दर्शन घेतो मित्र. मी मुसलमान समाजाच्या लोकांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम या वसुदेव लंबे पाटलाने हातामध्ये घेतलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, यानंतर कोणताच माणूस या उद्यानामध्ये बिलकुल झोपता कामा नाही, गांजा पिता कामा नाही, दारू पिता कामा नाही, लघवी करता कामा नाही. आपल्या घरची शेती नाही आहे. देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात ठेवायचा. आता खुर्च्या खाली करायच्या. कोण आहे इथला आमदार? वारे व आमदार झाले तुम्ही नाही. हे काय लावलं धंदे? चला, जय महाराष्ट्र, जय भारत.